नमस्कार, मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात महाआशापुरी न्यूज। चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। 25 तारखेच्या अवकाळी पावसाने तळोदा तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी योगेश पाटील यांच्या शेतातील कापूस मुळासकट उपटून टाकले। परतीच्या पावसाने शेतकरी सापडला संकटात। धानोरासह धानोरा परिसरात शेतपिकांचे नुकसान। परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शनिवारी व रविवारी झालेल्या परतीच्या पावसाने केळी, मका, कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले। मोरवडसह धानोरा परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस, मका, सोयाबीन इत्यादी पिकांची लागवड केली जाते। यावर्षी चांगला भाव मिळणाऱ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन व मकाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली, परंतु या परतीच्या पावसाने आता मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। कापसाच्या माती आणि सोयाबीनची माती अशीच काय ते शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची अवस्था आहे। शेतात उभी असलेली सोयाबीन आणि कापलेल्या सोयाबीनच्या सुद्धा सुड्या भिजवून गेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे पाण्यातून सोयाबीन काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। वेचणीला आलेल्या कापसाची काही वेगळी अवस्था नसल्याचे चित्र आहे। संपूर्ण कापूस पाण्यामुळे भिजल्याचे कापसाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। महाआशापुरी न्यूज साठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा स्पेशल रिपोर्ट। आजसाठी इतकंच। अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।